नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम ही युट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आज आपण जनस्थान पुरस्कार जे आहे त्या जनस्थान पुरस्काराचे विषयी परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्वाचे टॉपिक आहेत ते सगळे मुद्दे आपण एकदा पाहणार आहोत. जनस्थान पुरस्कार हा ज्ञानपीठ या पुरस्काराच्या धर्तीवर दिला जातो. ज्ञानपीठ हा भारतातला साहित्य विषयक सर्वोच्च पुरस्कार आहे आणि म्हणून जनस्थानला मराठी साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. आता 2025 चा हा एकूणातला 18वा पुरस्कार आहे. 10 मार्च 2025 ला हा पुरस्कार नाट्यकार, दिग्दर्शक, अभिनय करणारे सतीश आळेकर यांना हा पुरस्कार दिलेला आहे. सतीश आळेकर आतापर्यंत हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींना दिलेला आहे. पहिल्यांदा नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी हा सतीश आळेकर यांना पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता. या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये रोख रक्कम, सन्मानपत्रक आणि सन्मान चिन्ह या फॉर्मॅटमध्ये पाहता येतं. 18वा आहे. 10 मार्च त्याचं वितरण झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. आता प्रश्न आपल्याला इथं जर आपल्याला हे लक्षात ठेवायचे, हा दर 2 वर्षांना देण्यात येणारा आहे द्विवार्षिक पुरस्कार आहे. आपल्याला तिथं दरवर्षी दिला जातो असं सांगितलं जातं किंवा एक पर्याय येतो, पण हा द्विवार्षिक आहे हे लक्षात ठेवा. पहिला पुरस्कार जो आहे 1991 मध्ये विजय तेंडुलकर यांना देण्यात आलेला आपल्याला पाहता येतो. नाशिकमध्ये जे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे त्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. त्या प्रतिष्ठानची स्थापना 26 मार्च 1990 रोजी झालेली आहे. या प्रतिष्ठानच्या वतीनं जनस्थान व्यतिरिक्त गोदा गौरव हा पुरस्कार दिला जातो. साहित्य सोडून इतर क्षेत्रातल्या लोकांच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. क्षेत्रांचे नाव आपण इथे दिलेले आहे. आतापर्यंत जनस्थान पुरस्कार कोणाकोणाला मिळालेला आहे ते इथं सांगितलेलं आहे. 2025 चा जो 18वा आहे सतीश आळेकर यांना दिलेला आहे आणि पहिला 1991 चा नाटककार असणारे विजय तेंडुलकर यांना दिलेला आहे. 2023 चा आशा बगे यांना देण्यात आलेला आहे. ती लिस्ट सगळी आहे ती एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. तुमच्या सोयीसाठी देण्यात आलेली आहे. आपल्या एज्युकल्चर टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला ते मिळून जाईल. सतीश आळेकर यांच्याविषयी आपण जर पाहिलं तर त्यांनी 50+ नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आपल्याला पाहता येतं. त्यांच्या नाटकाचे नावं पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये महानिर्वाण हे महत्वाचं आहे. 2024 मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ते नाटक पण विचारलं जाऊ शकतं. राज्यसेवा मेन्स मध्ये जो साहित्य आणि कल्चरचा टॉपिक आहे त्यामध्ये पण त्यांच्या संदर्भात क्वेश्चन विचारले जाऊ शकते. महापूर हे नाटक आहे. बेगम बर्वे हे प्रसिद्ध आहे. अतिरेकी आहे. त्याच्यानंतर बिकी आणि मेमसार हे त्यांचे प्रसिद्ध असे नाटक आहेत. त्यातलं महानिर्माण, बेगम बर्वे हे जास्त महत्वाचे आहे. महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर यांच्यानंतर सतीश आळेकर यांनी मराठी नाटकामध्ये जास्त योगदान दिलेलं पाहता येतं. यांची नाटकं जगभरातल्या इतर अनेक भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेले आहेत. ते पण तुम्हाला इथं देऊन ठेवलेलं आहे. जैत्र जैन हा एक सिनेमा आलेला होता 1977 ला. जब्बार पटेल यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचं पटकथा आणि संवाद लेखन सतीश आळेकर यांनी केलेलं पाहता येतं. सतीश आळेकर यांना इतर कुठले पुरस्कार मिळालेले आहेत तर पद्मश्री 2012 ला मिळालेला आहे. तन्मय सन्मान मिळालेला आहे आणि संगीत नाटक अकादमीचा पण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचे इतर पुस्तकं दिलेली आहेत. गगनिका आहे, थकीसी संवाद, कथा 2 गणपतरावांची, झुलता पूल, दुसरा सामना हे सगळे त्यांचे पुस्तक आहेत. शिवाय इथं मी तुम्हाला एक लिस्ट दिलेली आहे. हे त्यांचे नाटकं पण आहेत, पण त्या नाट्यसंहिता आपण ज्याला म्हणतो ते इथं देऊन ठेवलेलं आहे. महानिर्वाण, बेगम बर्वे, महापौर, त्याच्यानंतर पीडितात आहे, आधारित एकांकिका आहे आणि अतिरेकी आहे. यांच्यावर आपल्याला एक तरी क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. जनस्थान पुरस्काराला विचारला जाऊ शकतो आणि याच्या पलीकडे तुम्हाला काहीही जाणार नाही. एवढं करून ठेवलं तरी सफिशियंट आहे. आपली पॉलिटीची पीवायक्यूची अल्गोरिदम बॅच आहे. बॅचचाही तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच फायदा होईल. तुम्ही जॉईन करू शकता. एज्युकल्चरच्या ऍप मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.